फाउंडर गृहिणी। आज इथे आमच्या कॉलनीमध्ये मेंबर आहे ज्योती, तर तिचं लग्न ठरलं आहे, तर तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवून आम्ही केळवण करतोय तिचं। तर त्यासाठी इथं आम्ही एकत्र सगळेजण जमलेलो आहोत आणि तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तयारी चालू आहे। चला तर पाहूया, तयारी चालू आहे। लेडीज इथे बसलेल्या आहेत, थोड्याफार भाज्या कटिंग चालू आहे। इकडे काय काय स्पेशल मेनू आहे, अजून उत्सवमूर्ती आलेली नाही आहे। इकडे बासुंदीची तयारी चालू आहे। ही उत्सवमूर्ती ज्योती आहे, आमची सगळ्यांची लाडकी, आणि हिचं लग्न ठरलंय, तर हिच्यासाठी वेगवेगळे आवडते हिचे पदार्थ आम्ही बनवतोय। ढोलेताई पुरीसाठी पीठ मळत आहेत। छोले बनवण्यासाठी गॅसवर छोले शिजत टाकले आहेत आणि मसाल्याची तयारी चालू आहे। इथे इंगळेताई गॅसवरती पुलाव बनवण्याची तयारी करत आहेत। त्यासाठी त्यांनी मसाला घालून हिरवे मटर गाजर घालून छान पुलाव बनवलेला आहे। पुलाव शिजत ठेवून दुसरीकडे छोले बनवण्याची तयारी चालू आहे आणि त्यासाठी मसाला छान भाजून घेतलेला आणि त्याच्यामध्ये थिकनेससाठी बटाटा स्मॅश करून टाकल्यामुळे ग्रेव्ही छान झाली आणि दाट बनल्यामुळे एकदम ग्रेव्हीची टेस्ट छान झालेली आहे। छोले मसाला बनल्यानंतर दाल तडक्याची तयारी चालू आहे आणि छान पैकी दाल तडका बनलेला आहे। सर्व जेवण बनल्यानंतर लास्टला आम्ही पुऱ्या बनवल्या आणि पुऱ्या बनवण्यासाठी पापड मेकर जो असतो त्याचा उपयोग आम्ही केला आणि छान पटपट गोल गरगरीत पटकन पुऱ्या आमच्या तयार झाल्या। उरलेल्या तेलात आम्ही पापड तळले आणि पापडावर थोडीशी तिखट टाकून त्याची एक वेगळी टेस्ट झाली आणि खूप छान झाले पापड। जेवणाचे पदार्थ बनवून झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी घरी आलो आणि थोडंसं केळवण्याचं डेकोरेशन केलं। तिचं जेवणाचं ताट सजवलं, रांगोळी घातली आणि ती आल्यानंतर तिला सगळ्याजणींनी तिचं औक्षण करून तिला घरी घेतलं। केळवण्याचं जेवण उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे आणि त्याच्यात पूजा कांदा द्यायला सगळ्यात लास्टला, त्याच्यामुळे अजून जेवणाला टेस्ट येण्याचे चान्सेस आहेत। पोराची जी पंगत पहिल्यांदा बसलेली आहे आणि नंतर आम्ही आल्यावर बसणार आहे। जेवण आम्ही छान सेलिब्रेट केलेलं आहे आणि आता सगळेजणी आम्ही जेवण करतो।